आणि कोण मध्ये आलं तर प्रत्येकाची टाळकी फोडून टाका, अजिबात माग पुढं बघू नका. जाऊ दे, त्यापेक्षा मी विठुरायालाच विचारते की विठुराया, तुला लोण्याशिवाय दुसरा कुठला नैवेद्य चालेल का? पण उमाईने तर अजून लोणीच केलं नाही, म्हणून तुला उपाशी राहावं लागणार नाही. बुणबुणी मामी कुठली, झालंय लोणी, देतेच. भजन थांबलं का? आवाज बंद झालाय का? मलाच कमी ऐकू येते? अहो नाही हो, ही रागवली आहे ना, मग आता हिचा विठुराया पण रागवला असेल आणि म्हणून तिकडे भजन थांबवलं असेल. होच मुणी, आता बघ मी लोणी दिल्यावर कसा हसतो ते. चल. थट्टा नाही ग उमा, खरंच आवाज बंद झालेत. बघून येऊया का? निम्या, दामू, मला एक सांग का, समदा लवाजमा घेऊन मालक कुठं घालाय गेलेत? बरोबर दटिंग नाहीत म्हणजे नक्कीच काहीतरी काळं बेर असणार. बाकी मरू दे, पर माझ्या सखूला त्रास द्याय नाही ना गेले. मी काय विचारतीये? अयो अयो मधल्या मालकीन बाई, हे बघा, ते मालक मला सांगून करत नाही तो सगळं म्हणतो मी. ते मला नाही ठाऊक कुठे गेले ते मालक. नजर चुकवतोयस म्हणजे नक्कीच सखूकडच्या न धमकावाय गेले असणार. बरोबर, शिवप्पानी मुदतीच्या आधी कर्ज फेडले ना, व मिरच्या झोंबल्या असतील नाकाला. हे गोदा का मालक तोंडघशी पडल्याचा एवढा का आनंद होतोय ग तुला? हा, लई पोळ काय तुला मालकांच्या शत्रूचा. आणि तुला काय करायचंय? मालक कुठं गेलेत आणि कशासाठी गेलेत? त्यांच्या कामात जाऊन मोडता घालायचंय की कोणाला जाऊन चुगली करायची आहे? हे बघ, तू उगामध्ये बोलू नगस. तसं बी चांगले विचार मनात तुझ्या येतच नाहीत. अगं, नवरा चुकत असल तर बायकोनं नीट वाट दाखवायची असते, आणि तू ते आग लावाय गेले तर तेल वाटतीस. हे बाई ग बस. ते सखूच्या नादी लागून ना तू बी कीर्तन करायला लागलीस. बरं चल,
मी तुला सांगते मालक कुठं गेलेत आणि कशासाठी गेले, बघूया काय करतेस. कुठं कुठं गेलेत सांग. मालक रावळ्याला टाळा ठोकाया गेलेत. राऊळ बंद कराया गेलेत. का माझ्या विठुरायाला असं आत कोंडून ठेवलंय? अहो माझा विठुरा आत आहे, त्याला अजून लोणी भरवायचंय. अहो आज एकादशी आहे. सोडा मला. आत नाही जायचा. अहो, सोडा ना मला, सोडा ना विठुरा. अजून कर्ज कुठे फेडलाय तुमचं? सकू हो मागे, चल ये मागे, हो मागे म्हणते ना, ये मागे इथे उभी राहा. अगो बाई बघ ना ग, आपलं विठुरायाला कसं चालतंय. सकू अगं थांब. विठुरा कोण समजतोस कोण स्वतःला? सांगितलं ना, मी या राहाचा मालक आहे, या राऊळाचा मालक आहे. मालक मालक मालक. काय राहुळ बंद करे पर मालकांचं काय डोस कपिरलंय का? कसं शक्य आहे? राहुळ तर शिवप्पाच्या मालकीच आहे. मालकांचा काय संबंध? संबंध अगं तसं बी राहुळ आपल्या मालकांच्याच मालकीचं झालंय नवमी नंतर. नाही, आमचा मालक विठुराया आहे. या रावळावर तुझा काही हक्क नाहीये. मुकाट्याने कुलूप उघाड. आवाज खाली. देणेकऱ्याने हुकूम सोडायचे नसतात. देणेकरी? कोण देणेकरी? हा आहे माझा देणेकरी. तेव्हा शिवप्पा, तुझा बी मालक मीच आहे आणि या रावळाचा मालक बी मीच आहे. बडबड बंद कर तुझे. तुझं सगळं कर्ज आम्ही चुकतं केलंय आणि तेही मुदतीच्या आत. कर्ज फेडलं? ती मुदतीच्या आत? राग 10 रुपये दाम्याच्या हातात टेकवले, त्यामध्ये तुमचं व्याज पण फिटलं नाही. अहो तोंडाला येईल ते बोलाल का? अहो जीवावर उदार होऊन कष्ट केलेत आम्ही आणि तुमच्या छळाला न जुमानता हिमतीनं 10 रुपये जमवून नवमीच्या सूर्यास्तापूर्वी आणून दिलेत तुम्हाला. पण आम्ही कुठे नाही म्हणतोय. दिलेत की तुम्ही? दिलेत की? किती दिलेत? 10 रुपये. तुमचं कर्ज किती आहे? 110 रुपये. किती? 110. नाही नाही, म्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं का शिवप्पांनी कर्ज फेडले. नामू शेठ सांगा हिला. अयो ते मधल्या मालकीनबाई, ते कर्ज 10 रुपयाचं नव्हतं हो, 110 रुपयाचं होतं म्हणतो मी. काय 110 रुपये? आता बोल. लटका बोललो तर लटकावून सोडा. आता लटकी होते तुला. अयो अगं पण तुला काय एवढं जमतंय? हा अगं हे पाप आहे.
लई मोठं पाप आहे, समजत कसं नाही तुम्हाला? देवाला बंदिवान करणार देवी एकादशीला देवाला वटारून डोळं दाखवता? कोण वाचवणार आहे तुम्हाला? सांगा की कोण वाचवणार? विठुराया, आता तूच वाचव बाबा. 110 रुपयाचं कर्ज आणि शिवाप्पाने घेतलं, आणि कशा बाई? घर आणि राहुल बघून असं वाटत नाही शिवाप्पाकडे 110 रुपये असतील. मालक, हे खोटं आहे सगळं. ए, सोडा सोडा मला. सोडा मालक, खोटं आहे, खोटं आहे सगळं हे. काय बोलताय तुम्ही? 110 रुपये? 110 रुपये? माझ्यासारखा सामान्य माणूस एक कोटीच्या बाहेरचं कर्ज कशाला घेणार आहे? खोटेपणाची हद्द झाली आहे मालक. आता तुम्ही काही बोलणार आणि आम्ही ते ऐकून घ्यायचं नाही. आधी राहुल उघडा, उघडा. ही कुठली मोगलाई? डोक्यावर परिणाम झालाय तुमच्या? तुमच्या नाकावर टिचून कर्ज फेडले तरी सुद्धा 10चे 110 म्हणताय? रावळाला कुलूप का म्हणून लावायचं? उघड्या कुलूप ते. आणि तुमच्या 110 रुपयांचं सोंग तुमच्या वाड्यावर दाखवा. दुसऱ्या कोणाला तरी दिले असतील तुम्ही 110 रुपये. नीट आठवून बघा. माझ्यावर उगाच खोटं बालन टाणू नका. राहुल उघडा. कोणाला फरमान सोडतोयस? देणेकरांनी स्वतःची पायरी ओळखून वागा बोलायचं. उगाच तोंड दिल्यामुळे वाटेल बरळायचं नाही. मालक, तुम्ही बरळताय. 110 रुपयांचा खोटा आळ घेताय माझ्यावर. जीभ हासडून हातात देन. कोणाला खोटं बोलतो? कोणाला? मालक आहे मी, मालक. उगाच तोंडाची वाफ नाही दौडत. पुरावा आहे माझ्याकडं. खोटं आहे. विठुराया तुम्हाला नक्कीच शिक्षा करेल. आई तू बघ काय मला शिक्षा करणार. उलट मीच तुमच्या इटोरायाला कैद केलंय. कुलपात कोंडून ठेवलंय मी तुमच्या इटोरायाला. आणि हे समजे तुमच्यामुळे झालेलं आहे. कसं आहे ना, कर्ज फेडीसाठी मी तुमच्यावर जप्ती आणणार होतो. मी तुमच्या घराचा ताबा घेतला असता तर तुम्ही राहुला ठाण म्हणून बसला असतात. माझा इटोरा, माझा इटोरा करत. लय त्या इटोऱ्याच्या जीवावर ओढता तुम्ही, कारण तो तुम्हाला रसद पुरवतो ना. त्याची रसदच बंद केली मी. या तुझ्या इटोऱ्याला कुलपात बंद केलंय, कैद केलंय मी. राहुल बंद. आणि तुमचा इटोराया बंदिवान. लय लय शक्तिमान आहे ना तुमचा इटोराया. मग फेड म्हणावं तुमचे 100 रुपये. 100 रुपये फेड आणि सूट म्हणावं कैदीतून. जोपर्यंत माझे 100 रुपये मिळत नाहीत तोपर्यंत राहुल बंद. इशाय संपला. हे सगळं कुभांड आहे. हे सगळं कुभांड आहे. तुम्ही रचलंय हे कुभांड. खरंच राक्षस आहात तुम्ही. तर आम्हाला छळण्यासाठी हा नवीन डाव आहे ना तुमचा. पण विठुराया तुम्हाला ना अजिबात नाही. तो का मला शिक्षा करणार? जो स्वतःला माझ्यापासून नाही वाचू शकत तो तुम्हाला काय वाचवणार आहे आणि मला काय शिक्षा करणार आहे? इसरा इसरा तुम्ही किती बी आकाश पातळ हे केलं तरी सत्य बदलत नाही. भीम्या, नाम्या,
तुम्ही इथंच थांबा. तुमच्यामुळं तुमच्या इटोरायाला शिक्षा झाली, एवढं लक्षात ठेवा. चला दोंड्या. मला चावी द्या, मला राहुल उघडू द्या. मी हात जोडतो, श्रद्धेशी खेळू नका. तुमचं सगळं कर्ज फेडलंय ना मी. अरे एवढाच जर तुझा जीव वर खाली होतोय ते देऊन टाके 100 रुपये आणि हो मोकळा. उघड राहुल, कोण अडवतोय तुला? नाही नाही, जमणार नाही रे, तुझ्याच्यानं शक्य नाही. कशाला गोड लावून घेतोय मनाला? त्यापेक्षा सुखाचा राजमार्ग आहे तो बघ की. जितक्या लवकर डोक्यात प्रकाश पडेल तितकंच चांगलं आहे तुझ्याकडे. नाहीतर कुलपाची किल्ली आहे माझ्या हातात, सगळेच कुलपाची. विठुरायासाठी लोणी आणलं होतं. विठुराया वाट बघत होतास ना रे? प्रिय, काही झालं तरी इथून हलायचं नाही. जे होईल ते मुकाट्याने बघत राहा. अगं प्रिय, तू काय मला बंदिवासात टाकतेस का? काय हवं ते समजा, पण इथून हलायचं नाही हे नक्की. आज माझे शब्द मला लागले. तुम्हाला बंदिवान करते असे शब्द माझ्या तोंडून गेले होते आणि आज पहा ना, आज नेमकं तेच झालंय. तुम्हाला बंदिवान केलंय. पण मी बोलले तेव्हा मला अशा अर्थाने नव्हतं हो म्हणायचं. खरंच मला कल्पना आहे प्रिय, तू दोन गोष्टींचा संबंध का जोडतीयस? आणि तुझा बंदिवान तर मी आजन्म आहेच, हो ना? तुम्ही थट्टा करा, माझ्या बाई जीवाला लागलंय ते. का चिंता करतेस? अगं, या चराचरात भरून राहिलेल्या चैतन्याला कोण बंदिवान करणार? आणि असंच जर बघायचं ठरवलं तर माझा जन्मच मुळी बंदिवासात झालाय, हो ना? ते खरंय हो, पण आपल्या भाबड्या सखूसाठी
रावळातली ती मूर्ती म्हणजेच विठुराया आहे ना. निर्गुण चैतन्याची ओळख पटण्यात कवय नाही हो तिचं. तिच्यासाठी रावळातला विठुरायाच तिचा सखा, तिचं सर्वस्व आहे. आणि तोच बंदिवान ही कल्पना तिला नाही सहन होणार. का असं करताय? किती परीक्षा घेताय तिची? कारण याच परीक्षांमधून सखू शिकतीये, घडतीये. तिच्या अनुभवाचा हा एक नवीन अध्याय असेल. तिच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देण्यासाठी म्हणून हा नवा पेच उभा राहिला. आता या परीक्षेला सखू सामोरं कशी जाते हे तर दिसेलच. आपण सखूचं बोट धरलंय, पण ध्यानात आहे ना, वाट तिची तिलाच शोधायची आहे. हे असं गुंतूनही निर्लेप राहणं मला नाही हो जमत. मला नका सांगू ते. सखूच्या डोळ्यात पाणी आलं की माझा जीवही कळवळतो. तू बघितलंस का हे काय झालंय? तू का नाही अडवलंस त्या राक्षसांना? खरंच दुष्ट माणसांमध्ये इतकी शक्ती असते का रे? मला भूतात बांधून नेलं होतं, खोलीत कोंडून ठेवलं होतं, आणि तुला पण तसंच केलंय रे. कोणीतरी कानाने ऐकलो. आप्पा बघ ना आपल्या विठुराया कसा बघतोय.